नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 50 ते 60 लोकांसाठी इडली आणि शेंगदाणा खोबऱ्याची चटणी। चला, यासाठी लागणारं परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या घरी कोणती छोटीशी बर्थडे पार्टी असेल, हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल किंवा छोटेखानी कोणताही कार्यक्रम असेल, तुम्ही हा इडली चटणीचा बेत परफेक्ट असं करू शकता। चला, यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। अगदी प्रमाणबद्ध हे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे। इथे मी 3 किलो तांदूळ घेतलाय, तर 1 किलो उडदाची डाळ घेतली आहे। इथे उडदाच्या डाळीऐवजी तुम्ही अख्खे उडीद घेतले तरीही चालेल। उडदाची डाळ आणि तांदूळ सगळ्यात आधी पातेल्यामध्ये घेऊन छान मिक्स करून घ्यायचे आणि अगदी स्वच्छ असं आपण हे धुवून घ्यायचे, जेणेकरून तांदळाला असलेली संपूर्ण डस्ट निघून जाईल। या ठिकाणी मी इथे कोलम तांदूळ घेतलाय। कोलम तांदळाऐवजी दुसरा कोणताही तांदूळ घेऊ शकता, फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका, कारण त्याची इडली चिकटसर होते। चला, हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे। एका पाण्यामध्ये या 3 किलो तांदळाची डस्ट निघून जाणार नाहीये, त्यामुळे 2 पाण्याने स्वच्छ असा आम्ही तांदूळ आणि डाळ छान धुवून घेतले। आता यामध्ये आपण पाणी घालून हे भिजण्यासाठी ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता, डाळ आणि तांदूळ पूर्णपणे स्वच्छ झाले। 2 पाण्याने धुतल्यामुळे इडल्या देखील आपल्या पांढऱ्या शुभ्र होण्यास मदत होते। जर तुम्हाला वाटलं 2 पाण्यानंतरही तांदळाला थोडी डस्ट आहे, तर तुम्ही 3दा देखील धुतलं तरी चालेल। धुवून ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, तांदूळ आणि डाळ बुडून एक विदभर पाणी वरती येईल एवढं पाणी घालायचं। त्यानंतर यामध्ये 15 ते 20 मेथी दाणे घालायचे आणि झाकून हे सगळं मिश्रण आपण रात्रभरासाठी भिजायला ठेवून देणार आहोत। रात्रभर हे छान भिजलं की आता हे आपण वाटून घ्यायचे। डाळ आणि तांदूळ वाटत असताना हे प्रमाण जास्त असल्यामुळे मिक्सरला एकदम लोड येऊ शकतो, त्यामुळे 1 तासाभराच्या गॅप नंतर तुम्ही दुसरी बॅच वाटा। पहिली बॅच अगोदर वाटून घ्या, त्यानंतर 1 तासभर मिक्सर छान शांत होऊ द्या, थंड होऊ द्या आणि 1 तासाभरानंतर राहिलेलं मिश्रण वाटून घ्या। 2 बॅचमध्ये हे संपूर्ण डाळ आणि तांदळाचं मिश्रण मी वाटून घेतले। साधारण 4 किलोचं हे प्रमाण होतं, त्यामुळे वाटायला थोडा वेळ लागला, परंतु मिक्सरची देखील काळजी घेतली जावी म्हणून मी 2 बॅचमध्ये वाटले। यामुळे मिक्सरला काहीही हानी झालेली नाहीये। चला, त्याचबरोबर इथे मी पावशेर पोहे छान स्वच्छ धुवून घेतले एका पाण्याने। त्यानंतर 1 ग्लासभर पाणी टाकून 1-2 मिनटं फक्त भिजू द्यायचे। 2 मिनटं भिजून झालं की हे देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। ह्या पोह्याच्या मिश्रणामुळे इडली आपली मऊ लुसलुशीत होण्यासाठी मदत होते। आता हे पोह्याचं मिश्रण मी दोन्ही डब्यांमध्ये थोडं थोडं घालून घेतले। त्याचबरोबर मीठ घालायचं। ज्या डब्यामध्ये मिश्रण जास्त आहे त्या डब्यामध्ये मी साधारण 1 पळी मीठ घातले आणि दुसऱ्या डब्यामध्ये त्याच्या निम्म पीठ आहे त्यामध्ये मी अर्धा पळी मीठ घातले। हे मीठ तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। आता मीठ घातल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेणार आहोत पळीच्या साहाय्याने। अशा पद्धतीने मी छान मिक्स करून घेते, जेणेकरून पोहे, डाळ, मीठ आणि तांदूळ हे सगळं एकजीव होईल आणि फर्मेंट व्हायला देखील मदत होईल। अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे डाळ आणि तांदळामध्ये थोडीशी हीट तयार होते आणि थंडीच्या दिवसातही फर्मेंटेशनला मदत होते। चला, आता दोन्ही डब्यांचे झाकण लावून मिश्रण 8 ते 10 तास आपण फर्मेंट करून घेणार आहोत। चला, 8 ते 10 तास छान फर्मेंट झाल्यानंतर मी डब्यांचे तुम्हाला टोपण उघडून दाखवते। ह्या मोठ्या डब्यामधलं पीठ जास्त फर्मेंट झालं होतं, ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलंय। तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये हे छान फर्मेंट झालंय। ते अगदी जाळीदार असं हे पीठ झालंय। पीठ जर तुम्ही व्यवस्थित भिजवलं, व्यवस्थित वाटलं आणि फर्मेंटेशनला वेळ दिला तर विनो सोडा न घालता देखील इतकं सुंदर फर्मेंटेशन होतं। तर जाळीदार झालेलं हे पीठ चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं। जे काही काढून ठेवलेलं पीठ होतं ते देखील मी डब्यामध्ये घालते आता, कारण फर्मेंटेशन आपलं खाली गेले मिक्स केल्यामुळे त्यातलं एअर थोडीशी कमी झाली आहे। चला, दुसऱ्या डब्यातही अगदी ओव्हरफ्लो होतोय, त्याच्यामुळे मी ह्यातलं मिश्रणही मोठ्या डब्यामध्ये थोडंसं शिफ्ट करते आणि हा डब्बाही छान मिक्स करून घेते। पीठ आवर्जून डब्यांमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून फर्मेंट झाल्यानंतर त्याला स्पेस भेटेल। तुमच्याकडे जर मोठं पातेलं असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये ठेवलं तरीही चालेल, पण शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्ये फर्मेंटेशनला ठेवा। जर्मलच्या किंवा पितळी भांड्यामध्ये फर्मेंटेशनला ठेवू नका। चला, आता हे छान फर्मेंट झालंय, मिक्स झालंय। मीठही मी चेक केले। आता सगळ्या प्लेट्सला आपण तेल लावून घेऊयात। सगळ्या प्लेट्स मी छान तेल लावून घेते। इथे मी एका वेळेस 3 भांड्यांमध्ये इडली बनवते, त्यामुळे प्लेट्सही जास्त आहेत।
एकदा तेल लावलं की पटपट आपल्याला इडली पात्रांमध्ये पीठ भरता येईल आणि लगेच शिजायलाही वाफायलाही ठेवता येईल. आता पीठ वाफवायला ठेवायच्या आधी इडली पात्र भांड्यामध्ये ठेवायच्या अगोदर 3ही भांड्यांमधलं पाणी छान उकळलेलं असावं ह्याची खात्री करून घ्या. जर पाणी उकळलेलं नसेल तर इडली शिजायला वेळ लागेल आणि इडली अगदी ओलसर अशी तयार होते. त्यामुळे पाणी 3ही भांड्यांमधलं छान उकळलं की त्याच्यामध्ये ह्या प्लेटी ठेवून घेतल्यात, इडलीच्या ताटल्या ठेवून घेतल्यात आणि त्यानंतर वरून झाकण लावून घेते. अशा पद्धतीने ह्या 3-3च्या बॅचमध्ये मी 10 बॅच करून घेतल्या होत्या. म्हणजे प्रत्येकी मी 10-10-10 असे 30 भांडी मी उघडवून घेतले होते. चला, इडली शिजल्यानंतर ती बोटाला चिकटते का ते एकदा चेक करायचं. इडली बोटाला चिटकत नाहीये याचा अर्थ इडली आपली परफेक्ट अशी शिजली. आता आपली इडली काढायला घेऊयात. ताटलीला छान तेल लावलंय त्याच्यामुळे अगदी सहज पद्धतीने इडली आपली निघते. फक्त इडली काढताना अशा पद्धतीचा पसरट चमचा घ्या किंवा छोटा चमचा असेल तर त्याच्या पाठीमागच्या साईडनी काढायला घ्या, जेणेकरून इडली सहज पद्धतीने निघते. तुम्ही बघू शकता किती एकसारखे अशा इडल्या झाल्यात आणि मऊ लुसलुशीतही तेवढ्याच झाल्यात. अगदी जाळीदार आणि हाताने देखील फोल्ड केले तरी तुम्हाला जाणवेल की किती मऊ लुसलुशीत अशा ह्या इडल्या तयार झाल्यात. अशाच पद्धतीने मी सगळ्या इडल्या तयार करून घेते. चला, त्याचबरोबर इथं आपण खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी करून घेऊयात. यासाठी इथे मी 1 किलो शेंगदाणा भाजून त्याचे साल काढून घेतलेत. निम्मे शेंगदाण्याचे साल काढलेत आणि निम्मे तसेच ठेवलेत. त्यानंतर एक अख्खा नारळ फोडून घेतलाय. मिरची आणि कोथिंबीर, आलं हे सर्व साहित्य आपण मिक्सरला आता बारीक करून घेणार आहोत. मिक्सरला बारीक करत असताना सगळ्यात आधी भांड्यामध्ये शेंगदाणा जास्त क्वांटिटीमध्ये, त्यानंतर खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि आलं घालून हे सगळं छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे. सुरुवातीला बारीक करत असताना पाणी घालायचं नाही आहे, जेणेकरून पाणी न घालता सुरुवातीला छान बारीक होतं आणि पाणी घातल्यानंतर आपण ह्याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची. अगदी स्मूथ अशी ही चटणी आपल्याला हवी आहे, त्यामुळं अगदी फाईन अशी ती पेस्ट आपण करून घ्यायची. चला, इथं मी सगळी चटणी अशाच पद्धतीने बारीक अशी वाटून घेतली आहे. आता ह्याच्यावरती आपण खमंग अशी फोडणी घालणार आहोत. शेंगदाण्याची बनवलेली, शेंगदाण्याचा बेस असलेली ही चटणी खायला अतिशय चविष्ट अशी लागते. एकदा तुम्ही देखील इडली बरोबर नक्की ट्राय करून बघा. खोबऱ्याची चटणी आपण ज्यावेळेला बनवतो त्यावेळेला खोबऱ्याचं प्रमाण जास्त असतं, पण मी आवर्जून आज शेंगदाणा चटणी बनवली आहे. यामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण खोबऱ्यापेक्षा 4 पटीने जास्त आहे. त्यामुळे ही चटणी एकदा नक्की ट्राय करा. चला, फोडणी होते त्याच वेळेला मी चटणीमध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि आता फोडणीमध्ये तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरी आणि कढीपत्ता घालायचा आणि गॅस बंद करायचा. हे तोपर्यंत मी मीठ छान मिक्स करून घेते चटणीमध्ये आणि वरून फोडणी घालायची आणि फोडणी देखील ह्या चटणीमध्ये छान मिक्स करून घ्यायची. अतिशय रुचकर अशी ही चटणी आपली तयार होते. इडल्या उकडत असताना मी त्या स्टेप बाय स्टेप उकडल्यात, त्यामुळे एकदम सगळ्या इडल्या मला दाखवता आल्या नाही आहेत. अशा पद्धतीने तुम्ही 50 ते 60 लोकांसाठी हा इडली चटणीचा बेत आरामशीर करू शकताय. अगदी परफेक्ट असा आपला हा इडली चटणीचा बेत तयार. जास्त ही वेळही लागत नाही आणि घरच्या घरी नाश्त्याचा पदार्थ देखील आपण सगळ्यांना खायला घालू शकतो. चला, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन नक्की सांगा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. धन्यवाद.